गुलामीतील गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य? पंकजा मुंडेंचा झी 24 तासच्या मुलाखतीत थेट सवाल. एका समाजासाठी गॅझेट मान्य तर दुसऱ्याकरिता नकार कितपत योग्य? विचारला सवाल. धाराशिव जिल्ह्यातील करंजा गावात अखेर सॅनिटरी पॅडचं वाटप. झी 24 तासच्या बातमीनंतर मदतीचा ओघ. पूरग्रस्त महिलांनी मानले झी 24 तासचे आभार. पुढील 5 दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. 28 आणि 29 सप्टेंबरला अतिवृष्टीची शक्यता. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. नुकसान भरपाई न दिल्यानं संभाजीनगरात मोसंबी उत्पादक आक्रमक. धुळे सोलापूर महामार्गावर मोसंबी फेकत शेतकऱ्यांचं आंदोलन. पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्या. उद्धव ठाकरेंची मागणी. बळीराजा संकटात असताना प्रस्तावाची वाट कसली पाहता? विचारला केंद्राला सवाल. अतिवृष्टीमुळे बीडमधील उद्याचा ओबीसी महाएल्गार मेळावा रद्द. छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार होता ओबीसी मेळावा. काँग्रेसकडून नागपुरात 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान संविधान सत्याग्रह पदयात्रा. तुषार गांधी राहणार उपस्थित. तर उद्या मशाल यात्रेचं आयोजन.